साईडला आहे ते सुहास. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे सतीश लोके आणि सुहास यांनी. सकाळपासून चांगली फलंदाजी करून आपल्या टीमला फायनल पर्यंत घेऊन आलेत. पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळलेला हा चेंडू हलक्या हाताने एक धावेसाठी स्ट्राईकला आले ते सुहास. पुढचा चेंडू चांगला चेंडू स्टंपिंगची अपील चकवा दिलाय बॉलर यांनी आणि हा आउट. अतिशय उत्कृष्ट अशी किपिंग केले प्रफुल्ल यांनी. चपळाईने अतिशय उत्कृष्ट अशी चपळाईने स्टंपिंग केले प्रफुल्ल यांनी. आपल्या संघासाठी बहुमूल्य विकेट मिळवून दिलाय. सुहास जो फॉर्म मध्ये असलेला प्लेयर. आशिष यांनी आपल्या संघासाठी एक बहुमूल्य विकेट मिळवून दिलंय सुहास यांच्या स्वरूपात. त्याची जागा घेण्यासाठी आले ते समीर. नवीन फलंदाज आहे तो समीर. बघूया काय करतात आशिषचा सामना. पुढचा चेंडू पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू निर्धाव असा चेंडू. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतात आशिष आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू सामना करेल तो समीर. अवांतर धाव झालेली आहे. वाईटच्या स्वरूपात मिळालेली ती अवांतर धाव. पुढचा चेंडू समीरसाठी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आउट झाला असता पण नाही. सेफ केलंय आपल्याला समीरने स्वतःसाठी. चांगला चेंडू आशिष यांचा आपल्या बॉलिंग मार्फत करताना. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळलेला ऑफ साईडच्या दिशेने एक धावेसाठी. तीन धावा झालेत. बॅटिंगसाठी आहेत ते सतीश. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळलेला ऑफ साईडच्या दिशेने अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग केले. यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग केले. अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग. आपल्या संघासाठी 3 धावा अडवलेल्या आहेत. धाव संख्या झाली ती 4. धावा झाले 4. 1 विकेट 4 धावा. पहिल्या ओव्हरची समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 1 ओव्हर 4 धावा 1 विकेट. दुसरा षटक घेऊन आले तो हर्षल. हलक्या हाताने खेळलेला हा सतीश लोके यांनी लेग साईडच्या दिशेने. पुढचा चेंडू हर्षल यांचा सामना करतील ते समीर. ऑफ साईडच्या दिशेने टॅप केला आहे. हातामध्ये एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड झाले. रनआउटची संधी. ओव्हर थ्रो झालाय पण नाही. ओव्हर थ्रोचा फायदा घेऊ शकले नाहीत सतीश लोके आणि समीर. 2 धावासाठी समाधान मानायला लागेल त्यांना. विराचा पुढचा चेंडू सामना करतील ते समीर. पुढचा चेंडू मारलाय गॅप मध्ये. तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण.
सतीश बॅटिंगसाठी तयार. हर्षलचा पुढचा चेंडू सामना करतील ते सतीश. स्वीप मारण्याचा प्रयत्न पण बॅटला बॉल लागलेला नाहीये. पायाला लागून गेलाय तो. समीर सामना करतो हर्षल यांचा. अवांतर धाव आणि एक धाव. नोच्या स्वरूपात आलेली ती अवांतर धाव. पुढचा चेंडू सुंदर खेळला एक धावेसाठी. चांगली बॅटिंग करताय सतीश. धावसंख्या झाली ती 12. 11 बॉल 12 धावा झालेत. 1 विकेट. पुढचा चेंडू चांगला सुंदर असे मारलेला. अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग केले. धावसंख्या झाली ती 13. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 13. मयूर यांनी अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केले. मयूर यांनी अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेत. BML 2025 यामध्ये सर्वाधिक नो बॉल नाहीये. धावसंख्या झाली ती 13. 1 विकेट. भारतीय जनता पार्टी विजय डगरे साहेबांचं हार्दिक स्वागत. अशा प्रकारे उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय. अगदी मोक्याच्या क्षणाला फॉर्म मध्ये आल्या त्यांचा मेन बॅट्समन तो म्हणजे अथर्व बिरवडकर. खूप सुंदर अशी फटकेबाजी करतोय. तसेच त्याचप्रमाणे आपल्या या टुर्नामेंटसाठी वडाळा भाजपाचे विधानसभेचे अध्यक्ष श्री विजय डगरे साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं मंडळातर्फे आणि BML टुर्नामेंटतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. खूप सुंदर अशी फटकेबाजी केली आहे ती म्हणजे अथर्व बिरवडकर यांनी आल्या आल्या आणि अगदी मोक्याच्या क्षणाला सुंदर असा चौका मारला. पुन्हा एकदा अथर्व बिरवडकर ऑन द फॉर्म. पूर्ण दिवसभर अजिबात बॅटिंग नव्हती आणि अगदी मोक्याच्या क्षणी आपल्या टीमसाठी धावून आलाय तो म्हणजे अथर्व बिरवडकर. 3 बॉलला 3 चौके मारले आणि आपल्या टीमच्या धावसंख्येमध्ये भर घातली ती म्हणजे अथर्व बिरवडकरनी.
स्कोर लास्ट बॉल दुसऱ्या ओव्हरचा आणि स्कोर झालाय तो 25. बॅटिंग मार्क वरती आले आहेत मंदार चाळके. बॅटिंग मार्क वरती मंदार चाळके. शेवटचा बॉल प्रफुल्ल पावसकरचा आणि हा वाईट बॉल. पंचांचा निर्णय. गुणसंख्या झाली आहे 26. अतिरिक्त धाव 26 स्कोर. आणि हा बाहेर मारलाय फुल टॉस बॉल. डायरेक्ट आउट. बॉक्स आउट. मंदार सारखे परत स्टँड मध्ये जाताना. बॅटिंग मार्क वरती आलेत विजय रेडकर, विराज रेडकर. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर गुणसंख्या होते ती 25. 26 गुणसंख्या झाली आहे ती 26. 3 ओव्हरच्या नंतर पॉवर प्ले 26. BML 2025 यामधील सर्वोत्कृष्ट फलंदाज सतीश लोके. आतापर्यंतच्या टुर्नामेंटमध्ये आजच्या दिवसात काल रात्रीपासून खेळताना आता ते 99 या हायएस्ट स्कोर वरती बॅटिंग करतायत. नॉट आउट आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना सतीश लोके अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग केले. 99 या रनावरती खेळत आहेत. हायएस्ट स्कोर आहे या टुर्नामेंट मध्ये बॅटिंग मध्ये. बोजा सतीश लोके अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बाईचा इशारा. पुढचा चेंडू सामना करेल तो विराज. सुंदर असा चेंडू काहीसा संवरला नाही. बाईच्या स्वरूपात येते ती धाव. हायएस्ट स्कोरर सतीश लोके 99 धावा खेळत आहेत. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. सुंदर असा बॉल. निर्धाव असा बॉल मारण्याचा प्रयत्नामध्ये गेलाय तो निर्धाव. सुंदर असा शॉट मारलाय एक धावेसाठी. अशा प्रकारे सतीश लोके यांचे 100 रन झालेले आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग केली. सुंदर शॉट. रनआउटची संधी आपल्या फॉलो थ्रू मध्ये. एक धाव कंप्लीट. पुढचा चेंडू सामना करेल ते सतीश आपल्या संघासाठी. धाव संख्या झाली ती 30. धाव संख्या झाली ती 30. पुढचा चेंडू हलक्या हाताने मारलाय ऑफ साईडच्या दिशेने. एक धाव कंप्लीट आणि एक गचाळ क्षेत्ररक्षण. 4 धावा दिल्यात. मागच्या मॅचचा हिरो ज्याने मॅन ऑफ द मॅच घेतलाय आपल्या फिल्डिंगच्या मार्फत त्याने गचाळ क्षेत्ररक्षण करून
टीमसाठी 4 धावा दिलेल्या आहेत. धाव संख्या झाली ती 34. जिंकण्यासाठी हवेत 35 35 धावा. चौतीस रन आणि स्कोर दिला हा 35 टू विन शिवनेरी लायन्ससाठी. बघूया कसं हा 35 रनचा टार्गेट डिफेंड करतायत. फिल्डिंगचा सेटअप करून ठेवायचा आहे. बॅटिंगसाठी तोरणा टायगर्स आपले प्लेयर्स पाठवा. 35 रनचा हा टार्गेट आहे. बॉलिंग मार्गवरती अतिशय एक्सपिरियन्स प्लेयर सतीश लोके यांचे आताच मागच्या इनिंगमध्ये 100 रन पूर्ण आलेत. बघूया बॉलिंगनी काही कामगिरी करतायत ते. तोरणा टायगर्स लवकरात लवकर आपले बॅट्समन पाठवावे. बॅटिंग साठी आले आहेत आशिष सावंत. दुसऱ्या स्ट्राइकला मयूर. बघूया आपल्या संघाटी 35 रन 35 टू विन. सामना लवकरात लवकर सुरू करण्यात यावा. 10चा एंड टाइम आहे आपल्याकडे. अजून एक फायनल मॅच व्हायची आहे. कमेंटेटर करण. पहिला बॉल सुरुवात होतोय सेकंड साठी. बॅटिंग मार्गवरती आशिष सावंत. सुंदर असा प्लेस केला 1 रन साठी. बॅटिंग मार्गवरती आले ते मयूर. दुसरा बॉल सुंदरसा शॉट पण तेवढीच चांगली फिल्डिंग सतीश लोके यांच्याकडून. तिसरा बॉल सुंदरसा टॅप शॉट पण तितकीच चांगली अशी फिल्डिंग अथर्वकडनं. सकाळपासून एवढी चांगली फिल्डिंग करतायत आपल्या संघासाठी. पंचांचा इशारा नो आणि त्यात हा 1 रन म्हणजे +1. बॅटिंग मार्गवरती परत मयूर. आणि हा क्लीन बोल्ड सतीश लोकेकडनं. सुंदर असा आपला एक्सपिरियन्स दाखवताना इम्पॉर्टंट टाइमला सकाळपासून झुंजत
4 बॉल 4, 2 बॉल अजून बाकी पहिल्या ओव्हरसाठी. बॅटिंग मार्कवरती आलेत हर्षल रेडकर. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. 4 बॉल 4 आणि हा नो बॉल आणि हा चौकार. सुंदरसा शॉट मारलाय हर्षल रेडकरनी. परत हा बॉल टाकावा लागणार. गुणसंख्या झाली आहे ती 9. 4 बॉल 9. लास्टचे 2 बॉल. समीर काही सांगताना सतीश लोकेंना. सुंदरसा बॉल टाकलाय. कमबॅक करताना परत एकदा सतीश लोके. शॉर्टचा बॉल आणि हा डॉट बॉल. सुंदर आहे 2 बॉल. गुणसंख्या होते ती 9. 1 ओव्हर 9. अठरा बॉल 26 रनाची आवश्यकता. आशिष सावंत बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. बॉलिंग मार्गवरती परत एकदा अथर्व बिरवटकर. लवकरात लवकर फिल्डिंगचा सेटअप लावून घ्या. अथर्व बिरवटकर सुंदर असे बॉल लागतात. बघूया आपल्या संघासाठी किती रन अडवतायत. बॅटिंग मार्गवरती आशिष सावंत. सुंदरचा शॉट. तेवढीच चांगली अशी फिल्डिंग रोहित तांबेकडून. सकाळपासून रोहित तांबे पण सुंदर अशी फिल्डिंग करतायत. हाताला लागलंय तरी टीमची साथ काही सोडली नाही. एक बॉल 10. सुंदरचा शॉट. तेवढी चांगली फिल्डिंग निलेश गुरवकडनं. गुणसंख्या झाली ती 2 बॉल 11. प्रेक्षकांनी आवाज देऊ नये. कृपया करून प्रेक्षकांनी आवाज देऊ नये. सुंदरसा शॉट मारलेला आहे 1 रन साठी. तेवढी चांगली फिल्डिंग सुहास कडनं. हर्षल रेडकर. अथर्व काहीच फिल्डिंग मध्ये बदल करताना हा पाठी असा कट केलेला आहे आणि हा सिंगलचा रन. 4 बॉल 13. दुसरी ओव्हरचा हा 4था बॉल. 4 बॉल 13. जिंकण्यासाठी पाहिजे 14 बॉल 22. आणि हा सुंदरचा बॉल टाकलाय डॉटच्या रूपात. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. 5 बॉल 13. आणि ही स्टंपिंग मिस होताना, मोठा विकेट मिस होताना निलेश कडनं उर्फ बल्ला कडनं स्कोर होतोय तो 13. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जिंकण्यासाठी पाहिजे 12 बॉल 22. बॉलिंग साठी येत आहेत ते संतोष. सकाळपासून सुंदर अशी बॉलिंग टाकतायत. आपल्या संघाचे भरपूर रन अडवलेत. बॅटिंग मार्गवरती परत हर्षल रेडकर. 12 बॉल 22 ची आवश्यकता. स्कोर झालाय तो 2 ओव्हर 13.
तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. डॉट बॉल. अंपायरचा इशारा नॉट आउट. दुसरा बॉल. सुंदर असा शॉट मारलाय. तितकीच चांगली फिल्डिंग सतीश लोकेकडनं. 2 बॉल 14. कसला? एक मिनिट. बाहेर ना बोलू नये. फक्त तुमच्या कर्णधारांनी यावे. कर्णधारांनी पुढे यावे. स्टेप आउटचा रिव्ह्यू असा नाहीये. अंपायर डिसिजन आहे. अंपायर जो देशील तो डिसिजन. काही नाही. परत गेम रिझ्यूम करावा. दोन बॉल 14 गुणसंख्या झाली. 2 बॉल 14. बॅटिंग मार्क वरती आशिष सावंत. आणि हा क्लीन बोल्ड संतोष काकांकडनं हा क्लीन बोल्ड. आशिष सावंत परत स्टेडियम वर जाताना. बॅटिंग साठी येत आहे ते रोहन. सुंदर अशा आपल्या बॉलिंगनी त्यांनी कामगिरी दाखवली मागच्या मॅच मध्ये. आता बघूया बॅटिंगनी काय करते आपल्या संघासाठी. गुणसंख्या राहिली आहे ती 3 बॉल 14. मॅच काहीशी शिवनेरी लायन्सच्या पक्षात. बघूया काय होतं. सुंदरचा शॉट आणि हा चौकार. खणखणीत चौकार. कुठना टेक चौकार देख. चार बॉल 18. शेवटचे 2 बॉल. शेवटचे 2 बॉल 3 ओव्हरचे. बॅटिंग मार्क वरती रोहन उर्फ फुक्या. सुंदरचा शॉट मारलाय. तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण. मॅन्डी कडनं अंपायर इशारा नॉट आउट. शेवटचा बॉल 3 ओव्हरचा. गुणसंख्या होते ती 19. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा. लास्ट बॉल टू गो. गुणसंख्या 19. शेवटचा बॉल. सुंदरचा शॉट मारलेला आहे पण तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण अथर्व बिडवडकर. सुंदर अशी फिल्डिंग करतात ते. गुणसंख्या झाली आहे ती 3 ओव्हर 20. जिंकण्यासाठी धावा ते 6 बॉल 15 ची आवश्यकता. 6 बॉल 15. मॅच 6 बॉल 15. बॅटिंग मार्क वरती हर्षल रेडकर. नॉन स्ट्राईक वरती 6 बॉल 15. बॉलिंग मार्क वरती येतात ते मॅन्डी. आणि हा पॉवर प्ले. शेवटची ओव्हर पॉवर प्ले. फिल्डिंग लवकरात लवकर सेटअप करून घ्यायचं आहे. 6 बॉल 15 ची आवश्यकता. बॅटिंग मार्क वरती हर्षल रेडकर.
मंदार चाळके. पॉवर प्लेची ओव्हर, शेवटची ओव्हर, महत्वपूर्णची ओव्हर. 7 बॉल 15. सुंदर असा शॉट, पण नशीब नाही. गुणसंख्या झाली आहे ती 1 बॉल 21. लास्टची ओव्हर जिंकण्यासाठी पाहिजे 5 बॉल 14. रोहनला आपली काहीतरी कामगिरी दाखवावी लागणार आहे. लवकरात लवकर फिल्डिंगचा सेटअप लावून घ्या. पाच बॉल 14. सुंदर शॉट आणि हा चौकार, सुंदर चौकार. रोहनच्या बॅटून येताना जिंकण्यासाठी पाहिजे 4 बॉल 10. गुणसंख्या झाली आहे 25. 4 बॉल 10. प्रत्येक चौका येणारा रोहनच्या बॅटीतून त्याला 500 रुपये पारितोषिक देणार आहे टिकू कडनं. टिकू दादा खूप खूप धन्यवाद. आणि हा वाईट बॉल, अतिरिक्त धाव, धोक्याची धाव. गुणसंख्या झाली आहे 26. काहीच प्रेशर घेताना सुंदर असा शॉट, पण तेवढीच गचाळ अशी फिल्डिंग विराज रेडकर करून कॅच ड्रॉप. 3-8. जिंकण्यासाठी पाहिजे 3 बॉल 8 रन. बॅटिंग मार्क वरती हर्षल रेडकर. सुंदरचा शॉट, पण तेवढीच अशी चांगली फिल्डिंग अथर्व बिरवडकर कडनं. त्यांच्याकडनं बाउंड्रीचे बॉल काही सुटत नाहीत. 2 बॉल 7 ची आवश्यकता. सुंदरचा शॉट मारलाय, पण तेवढीच चांगली फिल्डिंग संतोष काकांकडनं. अजूनही 1 बॉल बाकी. 1 बॉल 6 रनची आवश्यकता. 1 बॉल 6 रनची आवश्यकता. हर्षल रेडकर स्ट्राईक वरती. शिवनेरी लायन्स लवकरात लवकर फिल्डिंगचा सेटअप लावा प्लीज. 1 बॉल 6. 1 बॉल 6. 1 बॉल 6. गुणसंख्या झाली 29. 29. आणि ही मॅच जिंकली आहे शिवनेरी लायन्सनी. शिवनेरी लायन्सचे बॅटिंग मास्टर सतीश लोके सुंदर अशी बॅटिंग करून सुंदरशी बॅटिंग करून शिवनेरी लायन्स चिरलेत ते. शिवनेरी लायन्स फायनल मध्ये प्रवेश करताना फायनलची मॅच जंगीरा जॅग्वार्स वर्सेस शिवनेरी लायन्स. शिवनेरी लायन्स वर्सेस जंगीरा जॅग्वार्स लवकरात लवकर फायनल सुरू होणार आहे. त्या अगोदर एक 5 मिनिटाचा ब्रेक असेल. कुठेही जाऊ नका, इथेच थांबा.